Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं मिळत नाही. तर उद्धव ठाकरेंना गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये करण्यात यश येतं. अनौपचारिक चर्चांवेळी शरद पवारांचं मोठं विधान. पवारांनी अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं काम केलंय. उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही तर पवार दूर जाण्याची शक्यता. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेदरम्यान संजय शिरसाटांचा पवारांवर आरोप. मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करता शरद पवारांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. राजकीय स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू. उद्धव ठाकरेंनी हात पुढे केलाय, मात्र राज ठाकरे टाळी देणार नाहीत. रामदास कदम यांची टीका. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना मनसेला धक्का. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे शिवसेनेमध्ये जाणार. संजय तुरडे सोमवारी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. संजय तुरडेंसोबत कलिना परिसरातील मनसे पदाधिकारी सुद्धा सेनेत जाणार. सामनाच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो. मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो. महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच होणार या हेडलाईनसह सामनामध्ये मुख्य बातमी. मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या सर्वांना एकत्र व्हावं लागेल. भविष्याकडे पहा अशी आमची स्पष्ट भूमिका. मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवर राऊतांचं विधान. तर मुख्यमंत्री होणं म्हणजे राजकारण कळणं असं होत नाही. राऊतांचं फडणवीसांना उत्तर. ठाकरे ब्रँड एकत्र आल्यावर महायुतीवर परिणाम होणार. मनसेसोबत युती होऊ नये म्हणून विरोधकांचे प्रयत्न सुरू असतील. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांचं विधान. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. प्रदीप जयस्वाल यांच्या कार्यालयासमोर ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. क्या हुआ तेरा वादाच्या घोषणा. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसमोर शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामती दौऱ्यावर. अजित पवारांकडून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय सभासद आणि आजी माजी पदाधिकारी यांच्यासोबत भेटीगाठी. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसंदर्भात उद्या पवारांची बैठक. गोविंद बागेमध्ये उद्या संध्याकाळी 5 वाजता पवारांची सभासदांसोबत बैठक. युगेंद्र पवारही उपस्थित राहणार. माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढण्याबाबत पवारांच्या राष्ट्रवादी भूमिका स्पष्ट करणार. महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीवर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेख. फिक्सिंग झाल्याचा लेखातून आरोप. आरोपांचं पुष्टीकरण करताना राहुल गांधींकडून 5 दावे. राहुल गांधी रोजच बोलत असतात, त्यांना काय उत्तर द्यायचं. मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींच्या लेखावर टीका. महाराष्ट्रामधील निवडणुकांबाबतचा प्रश्न राहुल गांधींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. निष्पक्ष निवडणूक होत नसल्यानं देशाची सर्वत्र बदनामी. राहुल गांधींनी लेखातून मांडलेल्या मुद्द्यांवरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका. राहुल गांधींचा लेख वाचला असून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली आहे. राहुल गांधींच्या लेखावर बोलताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. 2009 मध्ये मतदार वाढलेले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का. 2009ला निवडणूक आयोगावर विश्वास होता का. कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना. कोण एकत्र येतं यात भाजपला आणि आमच्या मतदारांना रस नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या गिरगावमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी बॅनरबाजी. गिरगावकरांकडून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं आवाहन. 8 कोटी मराठी जनता या क्षणाच्या आतुरतेनं वाट पाहते. बॅनरवर उल्लेख. सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाला विरोध सुरू. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना विचारात घ्यावं. नाशिकचे भाजपचे माजी नगरसेवक श्याम बडोदे नाराज. याआधी आमदार सीमा हिरेंनी बडगुजरांना विरोध दर्शवला होता. धरणवीरांनी विवेक शिकवू नये. फेसबुक पोस्ट करत लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांवर निशाणा. अजित पवारांनी कधी महात्मा फुलेंची पुस्तकं वाचावीत. हाकेंचा अजित पवारांना सल्ला. मी पण ओबीसी, पण अजित पवारांनी कधी भेदभाव केला नाही. लक्ष्मण हाके काय एकटेच ओबीसी आहेत का. अजित पवारांना बदनाम करण्याचा हाकेंचा हेतू आहे का. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शिवाजी गर्जेंचा सवाल. बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हाकेंविरोधात आंदोलन. भिगवण चौकामध्ये लक्ष्मण हाकेंच्या विरोधात जोडे मारो आंदोलन. राम शिंदे आणि राहुल नार्वेकरांचे विधिमंडळ अधिकाऱ्यांना खडे बोल. धुळे प्रकरणावरून राम शिंदे आणि राहुल नार्वेकरांनी सुनावल्याची सूत्रांची माहिती. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरण. अभिनेता डिनो मोरियाला पुन्हा ईडीचं समन्स. मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची चौकशी होणार. काल झालेल्या ईडी छापेमारीनंतर आज पुन्हा समन्स. शशांक हगवणे आणि लता हगवणेला न्यायालयीन कोठडी. हगवणे मायलेकासह इतर 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी. जेसीबी खरेदी विक्री फसवणूक प्रकरणी कारवाई. हगवणे मायलेकाची येरवडा कारागृहामध्ये रवानगी होणार. राज्यामध्ये 114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. राज्यामध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1276 वर, तर मृतांचा आकडा 18 वर. कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाची हजेरी. काही काळ झालेल्या पावसानं सखल भागामध्ये पाणी साचलं. जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पुणे शहरामध्ये पावसाची हजेरी. हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. दिवसभर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा, जिल्हाधिकाऱ्यांकडून बोटीच्या साह्यानं कृष्णा नदीची पाहणी. बीडच्या परळी शहरातील सरस्वती नदी पात्रामधील मान्सूनपूर्व कामं कागदावरच. सरस्वती नदीच्या पात्रामध्ये अनेक भूमाफियांची अतिक्रमणं. पंकजा मुंडेंनी आदेश देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटामध्ये संरक्षण भिंत कोसळल्यानं रस्ता खचण्याचा धोका वाढला. रस्ता खचल्यानं घाटातील वाहतूक बंद होण्याची शक्यता. तत्काळ उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. शासकीय योजनांचा लाभ देणाऱ्या रुग्णालयांच्या चौकशीची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये आयुक्तांच्या दालनाबाहेर नागरिकांचं ठिय्या आंदोलन. गणेश नगर परिसरात कमी दाबानं पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक संतप्त. वाशिम शहरातून अमरावती आणि पुसदकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील उड्डाणपूल 2 वर्षांनंतरही अंधारात. सुरक्षेच्या दृष्टीनं आजही पथदिव्यांची व्यवस्था नाही. पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी. बकरी ईद आणि विकेंडची सलग सुट्टी ठरतीये पर्यटकांसाठी अडचण. जुन्नर नाणेघाट भीमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग होतोय ठप्प. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकरी रामदास आहेर यांचा मृत्यू. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून 4 पिंजरे लावण्यात आले आहेत. अहिल्यानगरमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळणार. जिल्हा परिषदेच्या 3,535 शाळेमध्ये पुस्तकं दाखल. सांगलीमध्ये बकरी ईद निमित्त मुस्लिम धर्मियांकडून सामुदायिक नमाज पठण. जुना बुधगाव रोडवरील ईदगाह मैदानावर नमाज अदा, तर पोलीस अधीक्षकांकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन. 50 वर्षांचा सांस्कृतिक इतिहास जपणारे व्यक्तिमत्व हरपलं. ठाण्यातील जव्हार बाग स्मशानभूमीमध्ये पणशीकरांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांचं मॉक ड्रिल. बॉम्ब आणि अतिरेकी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क. आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भाकडे मार्गस्थ. आज मुक्ताईची पालखी बुलढाणा जिल्ह्यामधल्या मलकापूरला मुक्कामी असणार. 2 दिवसाच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी अकोल्यामधून वाशिम जिल्ह्याकडे रवाना. गजानन महाराजांची पालखी मेडशी मार्गे वाशिम जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार. महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर सेंट्रल पार्क उभारण्याची योजना. सेंट्रल पार्कचं काम रिलायन्स कंपनीकडे सोपवण्याची शक्यता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील करमणूक कार्यक्रमांचं आयोजन केले जाणार. पुण्याच्या देहू रोडच्या संविधान चौकामधील 5 उपाहारगृह जमीनदोस्त. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अतिक्रमण पथक. लष्करी बंदोबस्तामध्ये कारवाई. एरवी गजबजलेल्या चौकानं घेतला मोकळा श्वास. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातील अतिक्रमणावर हातोडा. पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून धडक कारवाई. 68 अतिक्रमणांवर कारवाई करत 45,000 रुपयांचा दंड वसूल. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची अंमली पदार्थ विरोधी मोहीम. एकूण 72 कारवायांमध्ये 135 किलो गांजासह एकूण 78 लाखांचा मुद्देमाल जप्त. अमरावती जिल्ह्यामधील 1,86,000 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तकं. तालुका स्तरावर पाठ्यपुस्तकं रवाना. महागाईने त्रस्त झालेल्या पालकांना दिलासा मिळणार. खरीप हंगामासाठी अमरावतीमध्ये बँकांकडून 51% पीक कर्जाचं वाटप. राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज देताना हात आखडता, तर जिल्हा बँकेचा कर्ज वाटपात टक्का अव्वल. उजनी धरणामध्ये जलपर्णीचा विळखा. मुसळधार पावसासोबत वाहून आलेली जलपर्णी उजनीच्या जलाशयामध्ये पसरली. जलपर्णीमुळे पाणी प्रदूषणामध्ये वाढ होण्याची शक्यता. नाशिकच्या इगतपुरीमधील तातळेवाडी परिसरामध्ये एका अज्ञातानं बागायती शेतीमध्ये विषारी केमिकलचा टँकर ओतला. विषारी केमिकल ओतल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. विषारी केमिकलमुळे 1 एकर शेतीमधील भेंडी पिकाचं नुकसान. जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये शेवाळा इथे 85 वर्षीय वृद्ध महिलेची निर्घुण हत्या. सोन्याचे दागिने ओरबाडून अज्ञात आरोपीचं पलायन. लोखंडी रॉडनं डोक्यामध्ये वार करून हत्या. सावंतवाडी तालुक्यामधल्या बांदा परिसरामधील रोहित काणेकर यांची बुलेट राहत्या घरून चोरीला. बुलेट चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. बांदा पोलिसांकडून तपास सुरू. नागपूरच्या शासकीय बालगृहामध्ये ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांना केअरटेकरसह 3 कर्मचाऱ्यांकडून मारहाण. 3 पैकी 2 आरोपी कर्मचारी हे आउटसोर्सिंग करण्यात आलेल्या एजन्सीचे कर्मचारी. कपिलनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पालघर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद. रिसॉर्ट मालकासह आरोपी तरुणाला गावठी कट्टा पुरवणाऱ्याला सुद्धा पोलिसांनी तपासातून वगळलं. पालघरच्या केळवेमध्ये रिसॉर्टमध्ये झाला होता गोळीबार. नाशिकच्या चांदवड तालुक्यामधल्या भडाणे इथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये नागरिकाचा मृत्यू. कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत आमदार राहुल आहेर यांनी शासकीय मदत मिळवून देण्याचं दिलं आश्वासन. सांगलीमध्ये संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची तुकडी दाखल. पुढील 1.5 महिने एनडीआरएफची तुकडी सांगलीमध्ये तैनात राहणार. एनडीआरएफ नदीकाठच्या गावातील लोकांना बचावाचं प्रशिक्षण देणार.
मुंबईमध्ये 9 किलो सोन्याच्या फसवणुकी प्रकरणामध्ये बोरिवलीमध्ये पोलिसांकडून एका आरोपीला अटक. ज्वेलर्सची फसवणूक करत आरोपी सुरेश वर्मा अमृतसरला पळाला होता. रत्नागिरीमध्ये पावसामुळे चिरेखाण व्यवसायाचं मोठं नुकसान. चिरेखाण व्यावसायिकांचं 50 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती. सध्या जिल्ह्यातील 1000 चिरेखाणी व्यवसाय बंद. सोलापूर ते गोवा विमानसेवा 9 जूनपासून सुरू होणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये विमानसेवेला प्रारंभ होणार. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार. अमरावती शहरामधील मुख्य रस्त्याची दुरवस्था. शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांची तारांबळ. खड्ड्यांमुळे पावसाळ्यामध्ये अपघात होण्याची शक्यता. नाशिकच्या चांदवडला मुसळधार पावसानं झोडपलं. मुसळधार पावसामुळे चंदेश्वरी धबधबा प्रवाहित. पुण्यामध्ये पावसामुळे बालगंधर्व चौकामध्ये रस्त्यावर झाड कोसळलं. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. काही काळासाठी वाहतूक खोळंबली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लासलगाव पिंपळगाव बसवंत रस्त्यावर रानवडमध्ये झाडं पडली. झाडं पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा. कृषी विभागाकडून नाशिकच्या येवल्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोफत बियाणांचं वाटप. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ. सिंधुदुर्गमधील कुडाळ नेरूर वाघोसेवाडी इथे आढळून आला दुर्मिळ असा ॲटलस मॉथ पतंग. आशियातील जंगलांमध्ये आढळणारा पतंग निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांना आढळला. नागपूर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवचचं वाटप. सुरक्षा कर्मचाऱ्यांना मास्क, हँड ग्लोव्ज, सेफ्टी जॅकेट, गमबूट इत्यादी सुरक्षा साहित्यांचं वाटप. नागपूरच्या उमरेड तालुक्यामधल्या वडगाव जलाशयावर सौर ऊर्जेवर आधारित मुरादपूर उपसा सिंचन योजना. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन. सातारा जिल्ह्यामध्ये 26 जून रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा. कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाला मंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष सूचना. लोणन इथल्या पालखी तळाची गोरेंकडून पाहणी. भागवत एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी. चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा. बीड जिल्ह्यामधील साखरवाडी इथे शिवमहापुराण कथेला प्रारंभ. दररोज 4 ते 5 लाख भाविक हजेरी लावण्याची शक्यता. 15 जूनपर्यंत साखरवाडी इथे 350 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार. नाशिकमधील पुरोहित संघाचा वाद विकोपाला. सतीश शुक्लांचा अध्यक्षपदावरील दावा कायम. शुक्लांकडून नवीन अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरींना नोटीस. माझ्या अनुपस्थितीमध्ये बैठक घेतल्याचा शुक्लांचा पंचाक्षरींवर आरोप. सुनीता जामगडेचा मानसिक परीक्षणासाठी न्यायालयामध्ये अर्ज. जामगडे एलओसी क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेली होती. 3 ते 4 वर्षांपासून मानसिक विकारानं ग्रस्त असल्याची अर्जामध्ये नमूद. दरम्यान परवानगी दिल्यास तपासणी होणार. कंत्राटदारांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. कंत्राटदारांची सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ग्रामविकास अशा खात्यांकडील प्रलंबित देयकं 89,000 कोटी रुपयांवर गेली. पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं 10 जूनपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा. नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक. मुख्याध्यापकाच्या खुर्चीचा सौदा करणाऱ्या संस्था चालकाला घेतलं ताब्यात. भंडारा इथून केली अटक. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक. माजी नगराध्यक्षाचे पती असलेले गंगणे अनेक दिवसांपासून होते फरार. गंगणेचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. धाराशिवमध्ये शेतकरी आणि पवनचक्की कंपनीचे वाद सुरूच. इजोरा गावामध्ये पवनचक्की कंपनीचे सुरक्षा रक्षक आणि शेतकऱ्यांमध्ये वाद. छत्रपती संभाजीनगरमधील येसगावजवळ ऊसतोड कामगारांच्या वाहनाचा अपघात. अपघातामध्ये 2 जण ठार तर 10 जण गंभीर जखमी. रुद्रप्रताप पोळ सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम तर देशभरात 17व्या नंबरवर. रुद्रप्रताप हा साताऱ्याच्या माण तालुक्यामधल्या गोंदवले खुर्दमधील रहिवासी. शिक्षक नवनाथ देशमुख, सुयोग शिंदेचं रुद्रप्रतापला मार्गदर्शन. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा 4था टप्पा काल सुरू झाल्यानंतर काल दिवसभरात 3000 वाहनांनी केला प्रवास. इगतपुरी ते आमणे हा 4था टप्पा काल वाहतुकीसाठी खुला झाला. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.